मित्रांनो, आज 21 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या हप्त्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे। या शासन निर्णयामध्ये दुसऱ्या हप्त्याची रक्कम आणि त्याचा कालावधी सुद्धा सांगण्यात आला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि इतरांसोबत शेअर करा। पण त्यापूर्वी जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच माहितीपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, जसे तुम्हाला माहिती आहे की देशभरातल्या पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारकडून आणि तसेच वार्षिक 6,000 रुपये टप्प्याटप्प्याने राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यासाठी दोन वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। 2023-24 च्या बजेटमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये राज्य शासनाचाही वाटा असावा यासाठी महाराष्ट्र राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा करण्यात आली होती, ज्यामुळे प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी 6,000 रुपये आणि राज्य शासनाकडून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत प्रति शेतकरी प्रतिवर्षी 6,000 रुपये अशी आर्थिक मदत केंद्र व राज्य सरकारकडून केली जात आहे। यापैकी पहिला हप्ता एप्रिल ते जुलै या कालावधीसाठी म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी याआधी 1,720 कोटी रुपये इतका निधीसुद्धा वितरित केला गेला आणि आता दुसरा हप्ता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीसाठी म्हणून शेतकऱ्यांना देण्यासाठी आता 1,792 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे। त्यामुळे निश्चित तारीख जरी समजली नसली तर आजच्या दिवशी निर्गमित झालेल्या या शासन निर्णयामुळे दुसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होतील असे यावरून समजते। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।